जखील आणि सतारा। रेल्वे गेट क्रमांक 56 ते बाळापूर रोड या रस्त्याचे अर्धवट काम तात्काळ पूर्ण करावे यासाठी येथील स्थानिक उपोषणास बसले आहे। जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। मी बाळासाहेब सखाराम वाघ, अखिल भारतीय जीवाशना सामाजिक संघटनेचा मराठवाड्याचा सचिव आहे। आज या वार्डामध्ये आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे। याचं कारण मनपा अधिकारी असो, प्रशासन असो, या वार्डामध्ये दुर्लक्ष करताय। रस्त्याची व्यवस्था अशी झालेली आहे का रस्ते नाही, पाणी साचत आहे, ड्रेनेजचं खंदून ठेवलेले आहे, ते ड्रेनेज पण फुटलेले आहे, 100 चोकअप झालेले आहे। मोठी गाडी आली तर ते सरपंचाने त्याच्यात माती चिखल पडतात, लहान मुलं पडायची शक्यता आहे। शाळामध्ये जाणारे येणारे वयोवृद्ध महिला पुरुष येतात जातात कामाला, त्यांची पण अशी अवस्था होती की आपण पडतो तर गाडी आपल्या रंगावर येते का आपण त्याच्यात जातो असं वाटतंय का। इथेच वातावरण झालं, सरकार काही इकडे लक्ष देत नाही। रस्ते बी असे झालेत, अर्धवट केले ते सोडून गेले, वारंवार करून सांगूनही त्यांना ते काही करायला तयार नाही। त्याच्यामुळे ही आमरण उपोषणाचा आम्हाला पर्याय निवडावा। 3 महिने झाले आम्ही पत्रव्यवहार करतो, पण त्यांचं काही कुठलं पत्र आलं नाही आणि कुठलं काही असं संदेशही आला नाही आम्हाला का आम्ही ते करतो येतो जातो। जगन्नाथ एकनाथ जोशी मनसे शाखा अध्यक्ष। आमची समस्या अशी आहे, रेल्वे 56 नंबर ते बाळापूर राजनगर ते तुळजाभवानी शाळा या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे आणि इथं काही सुविधा नसतानाही लोकांना 2-2 लाख 3-3 लाखाचे टॅक्स लोकांच्या बिल्डिंगला सील केलेलं आहे। जोपर्यंत लेखी आश्वासन देणार आणि तोपर्यंत उठणार नाही। याच्या आधी तुम्ही आयुक्तांना पत्र दिलंय का? याआधी आम्ही 27/6/2024ला आयुक्ताला एक पत्र दिलं, त्याचं पण आम्हाला काही उत्तर भेटलं नाही। त्याच्यानंतर 8 जुलै 2024ला परत आम्ही एक निवेदन दिलं। त्याच्यानंतर आम्ही 7-8 दिवसाचा टाईम दिला, त्याच्यानंतर आम्हाला काही उत्तर आलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही उपोषण चालू। माझं नाव गणेश रामगिरगिरी, मी रेल्वे गेट 56 मुकुंदनगर गट नंबर 35 येथे 30 ते 25 वर्षापासून सनी येथे वसाहतीमध्ये राहतो। या जागी कुठलीही महापालिकेनं सेवा दिली नाही। रेल्वे गेट 56 ते तुळजाभवानी शाळेपर्यंत रोड झाला नाही, खूप घसरून लोक पडले या जागी, माझ्या माता भगिन्या पडल्या। ड्रेनेज लाईनचे जे चेंबर आहे तेही वरती आहे आणि महापालिका इथं कुठलंही लक्ष देत नाही आहे। तसेच रेल्वे गेट 56 ते बाळापूर फाटा या जागी निकृष्ट दर्जाचं काम या जागी चाललेलं आहे। प्रशासन कुठलंही या जागी याच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि वारंवार आम्ही महापालिकेला पत्र देऊन सुद्धा महापालिका या जागी लक्ष देत नाही। याच्या अगोदर आम्ही नागरिक कृती समिती मोर्चा म्हणून सनी आम्ही इथून पायी मोर्चा काढून सनी निवेदन दिलं, तरी सुद्धा आम्हाला कुठलीही प्रतिसाद दिला नाही। आणि माझे हे बंधू या जागी नागरिक माझे या जागी बसले सगळे, या जागी कुठली सुविधा दिलेली नाही। त्याच्यामुळं ना इलाजाने या जागी उपोषणला माझ्या बंधूला या जागी बसावं लागलं। कुठलाही सुविधा नसताना 2-2 लाख रुपये या जागी टॅक्स दिला, मग कशाच्या आधारे टॅक्स दिला ही चौकशी करण्यात यावी। मनमानी टॅक्स लावला। एकीकडे विचारायला गेलं तर तो म्हणते की तुमच्याकडे टॅक्स लागलेला आहे, तुम्ही टॅक्स भरत नाही, पण दुसरीकडे काही दुकाना सील केल्या।
मग कोणत्या आधारे सील केल्या विचारायला गेलं तर ते एकूण एकाचं दुसऱ्याचं नाव सांगतात आणि असं करत असताना आम्हाला कुठलाही न्याय मिळत नाही. इथं पोट भरायला आलेले बाहेरगावसने आलेले उदरनिर्वाह करण्यासाठी गरीब लोक आहे आणि इथं मागासवर्गीय 80% लोक आहे. तरी आम्हाला मायबाप म्हणून सने या प्रशासन आता चालू आहे ते प्रशासनानं या जागी मायबाप म्हणून आमच्यावर येऊन सने या जागी उपोषण करते जे बसलेले यांना विचारपूस करून सने तात्काळ रोडचे काम करावे. पाण्याची टाकी असो मशानभूमी असो इथलं कुठली सुविधा नाही या जागी आम्हाला सुविधा द्यावी एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो. मी विशाल जयस्वाल मुकुंदनगर राजनगर येथील सामाजिक कार्यकर्ता. आज आमचे जे सहकारी आहेत श्री जगन्नाथ जोशी आणि बाळासाहेब वाघ हे आमचे दोन सहकारी जे आपल्या या मुकुंदनगर परिसरात राहतात त्यांनी मनपा आयुक्त यांना 27 जून आणि 8 जुलै असे दोन वेळा निवेदन दिलेले आहेत. त्यांना निवेदन देते वेळेस त्यांनी असं मागणी केलेली होती की मुकुंदवाडी रेल्वे गेट नंबर 56 ते बाळापूर फाटापर्यंत जो सिमेंट रस्ता जो अर्धवट झालेला आहे तो बरेच 3 ते 4 महिन्यापासून तो काँक्रिटीकरणसाठी थांबलेला आहे. तसेच मुकुंदवाडी रेल्वे गेट नंबर 56 ते तुळजाभवानी शाळेपर्यंत तो बी अर्धवट झालेला रस्ता आहे. त्या मागणी संदर्भात हे दोन उपोषणकर्ते आमचे मित्र इथं बसलेले आहेत. त्यांची मुख्य मागणी हीच आहे की लवकरात लवकर हे कामं सुरू व्हावेत यासाठी त्यांनी मागणी निवेदन माननीय आयुक्त श्रीकांत साहेबांना दिलेला होता. श्रीकांत साहेबांना 27 जूनला जेव्हा आम्ही निवेदन या लोकांनी दिला होता त्यावेळेस त्यांना 7 दिवसाची त्यांनी अल्टिमेटम दिला होता की या 7 दिवसात तुम्ही रस्त्याचं काम सुरू करावे. माननीय आयुक्त यांनी पत्र म्हणजे त्यांना स्वीकारून 7 दिवसानंतर त्यांनी काही आम्हाला काही प्रतिसाद दिला नाही. परत 8 जुलैला आम्ही दुसरा एक प्रयत्न म्हणून आम्ही प्रयत्न केला. 8 जुलैला प्रयत्न केला पत्र दिल्यानंतरही त्यांना जो प्रतिसाद नाही मिळाला त्यामुळं यांनी आज उपोषण सुरू केलेलं आहे. जर मनपा आयुक्त किंवा मनपा प्रशासन येत्या काही दिवसात जर असेच दुर्लक्ष करत राहिला तर आमच्या उपोषणकर्त्यांना बऱ्याच गोष्टींना सामोरं जाण्याचं असं मला वाटतं की खूप जड जाईल. तरी मनपा प्रशासनाने लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अशी मला वाटते. या एरियामध्ये मूलभूत सुविधाच नाही बा. मूलभूत सुविधा नाहीये. नवीन वसाहत असं 2014 पासून 2014 पासून आमचा वार्ड हा मनपाच्या हद्दीत आलेला आहे. 2014 पासून इथं गटार भूमिगत गटार वगैरे जर सोडले तर काही मूलभूत सुविधा आम्हाला अजूनपर्यंत भेटलेली नाही. कचरा गाडी नाही, घंटा गाडी काही भेटलेली नाही. आणि वाळू टॅक्स आम्हाला बरेच प्रमाणामध्ये लोकांना वाळू प्रकारचे टॅक्स भेटलेले आहेत. काही लोकांच्या दुकानं पण सील आहेत आज पण. म्हणजे मूलभूत सुविधा म्हणजे नेमक्या कोणत्या म्हणायचं तुम्हाला? मूलभूत सुविधा जसे की ड्रेनेज लाईट, स्ट्रीट लाईट आजपर्यंत सगळा आमचा परिसर अंधारात आहे. त्याच्यानंतर रोडचं संदर्भात आहे, कचरा गाडी, पाणी, त्याच्यानंतर असे बरेच मूलभूत सुविधा आहेत की जे आजपर्यंत आमच्या नागरिकांना आम्ही एवढं 30-40 वर्षापासून राहणारे नागरिक आम्हाला भेटलेले नाही. मोहन कोडबा साळवे माझी पत्नी नगरसेवक आहे. आजपर्यंत आम्ही मागच्या वर्षी आम्हाला 50 लाख रुपये दिले होते. त्या आम्ही त्यांना फाईल सुद्धा करून दिलेला आहे. पण ते काय म्हणजे तुमच्याकडून टॅक्सच वसूल नाही म्हणून आम्ही तुमच्या फायली करत नाही. अशा बऱ्याचशा कारणामुळं महापालिकेला दुर्लक्ष करते. आणि मी काही पत्र दिलं त्यांना त्यामुळे तुमच्याकडून टॅक्स आणा होते. आम्हाला डायरेक्ट होते नगरसेवक तुम्ही टॅक्स घेऊन या म्हणते. आणि कोणी लोक टॅक्स काय भत्त्याने काही टॅक्स असं लावलेला आहे तर बऱ्याचशा लोकांच्या काही लोकांना सील आहे, काही लोकांना 2-2 लाख रुपये टॅक्स आलेला आहे. पण इकडे काही सुविधाच नाही तर मग टॅक्स भरायचा करून आम्ही 2 फायली मी करून दिलेला आहे. ड्रेनेजची करून दिली, एक रोडची करून दिली, त्या सुद्धा कॅन्सल केलेलं आहे. महापालिकेतून काही झालं नाही. फक्त आमदारीतून बरंच काम झालेलं आहे. आणि फक्त महापालिकेनं एक मेन लाईन केली आणि मागे 2-3-25 निधी दिला होता दलित वस्तीचा. महापालिकेचा दलित वस्ती निधी दिला होता फक्त. त्याच्यात बरेच ड्रेनेज लाईन झालेला आहे. पण महापालिकेच्या आम्हाला काही आलेलं नाही. फक्त आता हा रोड दिलाय स्पोर्ट सिटीमधून तेव्हा असा ठेकेदार काय म्हणतो माझ्याकडे पैसेच नाहीये. मी काय 9 लाख कोटी रुपये महापालिकेत थकलेला आहे. तो भेटल तो आम्ही करत. काही लोक ते 100 मध्ये सुद्धा पडलेले आहे.
मी 17 बारे त्यांना निवेदन दिले, त्यांना पत्र दिलंय, त्यांना सांगितलंय ते ठेकेदार येतो फक्त रडतो असं म्हणून त्याला काम टाळतो करतो तो. आयुक्त साहेब तुम्हाला काय म्हणले? आयुक्त साहेब कसं करतो म्हणते, त्याला बोलत आम्ही समोर बोललो, माझ्यासमोर बोललो त्याला एकदा, त्याला सांगितलं सुद्धा आयुक्त साहेबांना सांगितलं, गाडे साहेबांना सांगितलं, हरिभाऊ वाकडे सांगितलं, त्यांना बऱ्याचशा लोकांना सांगितलं सर. मग तो ठेकेदाराला पैसेच नाहीये, मग त्याला म्हणलं ब्लॅक लिस्टमध्ये टाका, त्याला दुसऱ्या ठेकेदाराला काम द्या. असं काही करत नाही ते लोक. याच्या संदर्भात तुम्हाला आयुक्तांव्यतिरिक्त कोणाकोणाला निवेदन दिलंय किंवा सांगितलंय? काही सांगितलं नाही सर, कोणी सांगितलं साहेब, असं काही सांगितलं नाही, फक्त कोणी सांगितलंय. ह्या आता लोक आमच्या वार्डामध्ये फक्त 300 लाईट बसलेले, 1,500 पोल आमच्या वार्डामध्ये, 36 डिपे आहे. तरी मी बरंच आता कार सर्वे केला ते ना, आता कोणती स्कीम उरायली त्या स्कीममध्ये लावू म्हणते. आम्ही मागायला गेलो तर तुमच्याकडे काही येतच नाही, उत्पन्नच नाही म्हणतो, तुमच्याकडे काही उत्पन्न नसल्यामुळे आम्ही तुमच्याकडे काही देऊ शकत नाही. आयुक्तांना काय सांगणार आता शेवटला काय करणार आता? आम्हाला पर्याय दुसरा काहीच नाही ना आता. उपोषणाचा काय पर्याय दुसरा? पर्याय काय ना इलाज आहे ना आता. चिखलात तर जातोच आम्ही दरवर्षी असलो कार्ड, 20 वर्ष चिखलाचं कार्ड आहे, पण आता जे रोड झाला तो तर करायला लवकर करायला पाहिजे होता का नाही. आता हा रोड केला आनंद दिला बागडांना, संविधान नगरचं गेट लोक तो बी अर्धा बंद पडला. त्यांच्या आमदारला घ्यायला म्हणलं, पियाला म्हणलं गेलं का हा करू राहिलो. आणि आता तिकडं रोडचे सँक्शन आहे ते रोड तर करायला पाहिजे कम से कम. मग तर काय सांगणार आम्ही, हेच करणार आता. हा रोड झाला पाहिजे, हा रोड बी झाला पाहिजे. ज्या आम्हाला आता 50 लाख रुपये दिले यावर्षी, त्याचं बी नियोजन काही झाले पाहिजे आमचं. एवढंच म्हणणं आहे आमचं. काय म्हणणं आहे आमचं? आम्ही काय तुम्हाला काय दंड काही पैसे मागत नाही, काही मागत नाही, पण तरी लोकांच्या रोडचे काम समस्या तर मिटलं पाहिजे की नाही. मुक्त सुद्धा भेटला नाही पाहिजे का टॅक्स वसूल दावा झालं पाहिजे का? असं आहे का याच्यामध्ये? आहे काय मध्ये? आहे का तुमचं काय सगळं? हा वाचून दाखवा. विषय रेल्वे गेट नंबर 56 ते बाळापूर रोड रस्त्याचे अर्धवट काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत दिनांक 15/7/2024 रोजी आमरण उपोषण न करण्याबाबत संदर्भ आपले निवेदन दिनांक 8/7/2024. उपरोक्त विषयी पत्रान्वये आपण रेल्वे गेट नंबर 56 ते बाळापूर रस्त्याच्या अर्धवट काम गेले 7 महिन्यापासून संथ गतीने सुरू असल्याने येथील नागरिकांना, रहिवाशांना त्रास होत आहे. नागरिकांना याबाबत दिलासा द्यावा, या नागरिकांना सुविधा पुराव्यात याकरिता नाईलाज असतो 15/7/2024 पासून रेल्वे गेट नंबर 56च्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषण करणे बाबत कळविले आहे. रेल्वे गेट नंबर 56 ते बाळापूर रोड बीड बायपासपर्यंत सिमेंट काँक्रीकरण रस्ता तयार करण्याचे काम महापालिकेकडून मंजूर असून सध्या काम प्रगतीपथावर आहे. या कामामध्ये मुरुम भरती करून त्यावर खडीकरणाचे जीएसटी काम पूर्ण करण्यात आले असून सध्या वाहतुकीसाठी हा रस्ता वापरात आहे. लवकरच या खडी जीसीपी रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे काम महापालिकेतर्फे होणार आहे. त्यापूर्वी या ठिकाणी असलेल्या जलनी साधारण वाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेणार असून जलनी साधारण वाहिनी दुरुस्ती नंतर काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. तरी या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम महापालिकेतर्फे लवकरच सुरू होणार असल्याचे कृपया आपण 15/7/2024 रोजी करण्यात येणार असून उपोषण मागे घ्यावे, महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती. कार्यकारी अभियंता रस्ते विभाग महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.